अंतरवाली सराटी इथल्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता। मात्र आंदोलकांवर करण्यात आलेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर राज्यभरामध्ये संताप उसळला होता। त्यानंतरच मनोज जरांगेंच्या आंदोलनानं वेग घेतला। मात्र आता अंतरवाली सराटी इथं झालेल्या दगडफेकीबाबत छगन भुजबळांनी मोठा आरोप केलेला होता। पोलिसांवर करण्यात आलेल्या दगडफेकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षातील आमदाराचाच हात होता असा खळबळजनक आरोप भुजबळांनी केला। अगोदरच्या रात्रीच अंतरवालीमध्ये दगड आणून ठेवण्यात आलेली होती असा दावा सुद्धा छगन भुजबळांनी केला। मी म्हटलं शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार हा शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना आम्ही घरी बसवलं हे सुद्धा मी पुढे बोललो। आणि मी हे पण म्हणालो की शरद पवारांना हे जर अगोदर सांगितलं होतं की सांगितलं असतं 84 पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या तर कदाचित ते आले नसते, परंतु एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा मोठा छगन भुजबळ काय म्हणला त्याच्यापेक्षा आपण सावध होणं गरजेचं आहे। आता की तो जर आपल्या मराठीचे नेते आपल्याला सपोर्ट करत असतील, ओबीसी बांधव आपल्याला सपोर्ट करत असतील, त्याला बघून घेऊ जर असं म्हणत असला, त्याला धडा शिकवा असं जर बोलत असला, तर मराठ्यांच्या लोकांनी सुद्धा जे आपल्या विरोधात जात आहेत नेते ओबीसीचे त्यांना पण धडा शिकवणं आता गरजेचं आहे। आणि मराठा समाजानं दुसरंही काम ताकदीनं करणं गरजेचं आहे, ते म्हणजे जे मराठ्यांचे नेते आपल्या पाठीशी उभा राहत आहेत, मग ते पक्ष कोणताही असू द्या, सत्ताधारी असू द्या, नाही ते विरोधक असू द्या, त्यांचेही मराठा समाजाच्या लोकांनी ताकदीनं पाठीशी उभा राहणं सुद्धा गरजेचं आहे। आणि मराठा समाजाने राहावं सुद्धा, कारण जो आपलं काम करतो त्याच्या पाठीशी उभा राहणं आपली जबाबदारी आहे, तर समाजाचं कल्याण होत असतं। छगन भुजबळांनी जे आरोप केले त्याचे पुरावे द्यावेत अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। मंत्री भुजबळांना माझी विनंती आहे असं सुप्रिया सुळे म्हणतायत। बैठक कुठे झाली, केव्हा झाली हे सुद्धा भुजबळांनी सांगावं। बीडमधल्या रात्रीच्या बैठकीच्या बाबतीतले पुरावे त्यांनी द्यावेत अशी मागणी आता सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।